नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अमोलराव गाडगे, एक मॅथमॅटिक्स टीचर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगभर सध्या कोरोना या महामारीमुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे आणि त्यातल्या आपल्या महाराष्ट्रातील होणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मी माझ्याकडून एक थोडासा प्रयत्न करणार आहे. मी आपल्या वर्ग 10वीचा जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे याचे यूट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करणार आहे. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ते पोहोचवा. तर आपल्या हा जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे याच्या पार्ट 2 मधला चॅप्टर नंबर फर्स्ट आज आपण सुरुवात करणार आहोत आणि चॅप्टर नंबर फर्स्ट यामधला आपला फर्स्ट नंबर टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ ratios of areas of two triangles. आता ही जे काही प्रॉपर्टी आहे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टी ऑफ कशाच्या प्रॉपर्टी पाहायचे आपल्याला रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. कोणत्याही टू ट्रायंगल्सच्या दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोच्या प्रॉपर्टीज. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर यामध्ये आपल्याला पहिले एक एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला पाहावा लागेल. and we know that area of a triangle is equal to 1/2 base into height. हा फॉर्म्युला याच्या अगोदर आपण सर्व स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 into बेस into height. आता याच फॉर्म्युल्याला जर आपण थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर मी लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल आपण a ने आपण त्याला लिहू a equals to 1/2 बेस b आणि हाईटला आपण लिहू h means a equal to 1/2 b into h. आता या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स दोन ट्रायंगलचा एरिया पाहिजे म्हणून यामध्ये आपण दोन ट्रायंगल्स घेऊ किंवा कन्सिडर करू त्यांचा एरिया. तर आपण फर्स्ट ट्रायंगलचा एरिया म्हणू a1. तर a1 equals to 1/2 b1 into h1. आता b1 आणि h1 ह्या पहिल्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईट आहेत. सेकंड ट्रायंगल जो आहे त्याचा एरिया आपण कन्सिडर करू a2. यामध्ये a2 इक्वल्स टू आपण लिहिणार 1/2 b2 into h2. म्हणजे आपल्याकडे a1 आणि a2 टू ट्रायंगलचे एरिया यामध्ये आपल्याला आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय यांचा रेशो. मग आता याचा रेशो कन्सिडर करत असताना आपल्याला प्रॉपर्टी नंबर फर्स्ट येते ती आपण लिहू की a1 by a2 equals to सरळ सरळ a1 a2 दोघांच्या व्हॅल्यू जर आपण यामध्ये ठेवल्या तर 1/2 b1 into h1 upon 1/2 b2 into h2. 1/2 बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांमध्ये आहे आपण त्याला कॅन्सल करू म्हणजे आपल्याकडे राहील b1 into h1 upon b2 into h2. म्हणजे आता ही जे प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय आलं की कोणतेही दोन ट्रायंगल जर यांच्या बेस आणि हाईट ह्या जर वेगवेगळ्या असतील तर यामध्ये त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा येते. आता हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणणार रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट असं या ठिकाणी आपण म्हणणार. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलच्या बेस आणि हाईट जर वेगवेगळ्या असतील तर आपण लिहिणार a1 by a2 equals to b1 into h1 by b2 into h2. आता आपण जे काही ट्रायंगल्स कन्सिडर करतो यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन येतात. तर यामध्ये कंडिशन नंबर फर्स्ट आपण कन्सिडर करू की इफ बेस ऑफ बोथ द ट्रायंगल इज सेम. जर कोणत्याही दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर हीच प्रॉपर्टी आपण कशा प्रकारे लिहू शकतो तर आपण म्हणणार a1 by a2 equals to b1 b2 दोन्ही यामध्ये कसे आहेत तर आपण इक्वल आहेत दोन्ही कॅन्सल करू म्हणजे आपल्याकडे काय राहील h1 by h2. म्हणजे ही आपल्याला मिळाली प्रॉपर्टी नंबर सेकंड. आणि प्रॉपर्टी नंबर सेकंड आपल्याला काय सांगते द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. पण कधीही जर त्यांचे बेसेस जर सेम असतील तर. आता बेस सेम असणारे आपण कोणते ट्रायंगल तर सपोज यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ. यामध्ये आपण हे दोन ट्रायंगल्स यामध्ये आपण कन्सिडर करू. पहिल्या ट्रायंगलला म्हणतो मी ट्रायंगल ABC की ABC ट्रायंगल मध्ये बेस BC आहे हाईट AB. सेकंड ट्रायंगल एक आपण कन्सिडर करू
BDC यामध्ये BC बेस आहे आणि हाईटला आपण म्हणणार DE. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस BC कसा आहे मध्ये सेम, फक्त हाईट याची हाईट AB आहे, याची DE आहे. म्हणजे या बेस किंवा या अशा प्रकारच्या ट्रायंगल साठी ही तुम्ही कंडिशन वापरू शकता. आता यामध्ये पहिल्या याच्यामध्ये बेस आपण सेम घेतला. आता नेक्स्ट मध्ये आपण हाईट सेम घेऊ आणि त्याच्यावरून येते आपल्याकडे प्रॉपर्टी नंबर 3. मग आता या प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये काय आहे, h1 h2 आपण लिहू शकतो a1 a2 is equals to b1 b2. पण कधी h1 h2 असेल तर. म्हणजे आता यामध्ये आपण काय सांगणार, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इफ their height is same is equal to ratio of their corresponding bases. म्हणजे आता कोणत्याही दोन ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसेसच्या रेशो मध्ये असतो असं या ठिकाणी आपण सांगणार. मग आता असे दोन ट्रायंगल कन्सिडर करा एक्झाम्पल साठी की ज्यांची हाईट कशी असली पाहिजे सेम. मग आता यासाठी आपण क्लास 9 मध्ये आपण एक प्रॉपर्टी शिकलेलो की कोणते दोन ट्रायंगलची हाईट कधी सेम असते. तर त्यामध्ये आपण सांगितलं इफ एनी टू ट्रायंगल्स हॅव देअर बेसेस कोलिनियर देन देअर हाईट इज सेम. म्हणजे आता कोणते दोन ट्रायंगल जर यांचे बेसेस जर कोलिनियर असतील. आता यासाठी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करू. मी याला नाव देतो ट्रायंगल ABC. सेकंड ट्रायंगल घेतो ACD किंवा तुम्ही ABD असा कन्सिडर केला तरी चालेल. आता या तीनही ट्रायंगल मध्ये याचा बेस BC, याचा CD आणि मोठ्या ट्रायंगलचा BD, तीनही बेसेस कसे आहेत कोलिनियर. मग आता हे जर कोलिनियर आहे म्हणजे या तीनही ट्रायंगलची हाईट कशी आहे सेम आहे. मग अशा वेळेस आपण काय म्हणणार, यांची हाईट कशी येते, यांची हाईट आपल्याला येते इक्वल. आता यांची हाईट इक्वल आहे मग अशा वेळेस आपल्याला प्रॉपर्टी काय सांगेल a1 a2 इक्वल्स टू यांच्या बेसेसचा रेशो. मग पहिल्या ट्रायंगल साठी आपण लिहिणार पहिला आणि सेकंड BC CD. नंतर आपण मोठ्या फर्स्ट आणि लास्ट जर घेतला तर BC BD किंवा CD BD कोणत्याही प्रकारे आपण तो कन्सिडर करू शकतो. आणि नेक्स्ट मध्ये आता आपल्याला एक आपण प्रॉपर्टी घेऊ. पहिली आपण घेतली बेसिस इक्वल, नंतर हाईट सेम. आता प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण घेऊ की b1 इक्वल टू b2 अँड h1 इक्वल्स टू h2. आता बेस ही कॉमन आहे आणि हाईट ही सेम आहे. मग अशा वेळेस हे दोन्ही काय होतील न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होतात. म्हणजे आपल्याकडे राहते a1 a2 इज इक्वल्स टू 1. म्हणजे आपण काय सांगणार रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इफ देअर बेसेस आर कॉमन अँड हाईट इज सेम इज इक्वल टू 1 किंवा इज युनिटी. म्हणजे कोणत्याही दोन ट्रायंगलच्या बेस आणि हाईट ह्या जर सेम असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा युनिटी म्हणजे 1 असतो किंवा a1 a2 म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल असतो असं या ठिकाणी आपण म्हणणार. आणि या चारही प्रॉपर्टीजचा यूज करून आपण आपला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण यामध्ये पाहणार आहोत. तर आता प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मध्ये आपण एक्झाम्पल्स पाहू. नाउ एक्झाम्पल नंबर 1 यामध्ये आपल्याला काय दिलंय बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. एक ट्रायंगल आहे की ज्याचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and height is 6. एक दुसरा ट्रायंगल आहे की ज्याचा बेस आपल्याला 10 आहे आणि हाईट किती आहे 6. तर यामध्ये आपल्याला सांगितलं फाइंड रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तर या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता आपण ज्या प्रॉपर्टी शिकल्या या प्रॉपर्टी नुसार आपण काय करणार तर यामध्ये आपण पहिले कन्सिडर करू की लेट a1 b1 and h1 be the area base and height of first triangle. की आपल्याकडे जो फर्स्ट ट्रायंगल आहे याचा एरिया बेस आणि हाईट ह्या a1 b1 आणि h1 आहे. एक दुसरा ट्रायंगल आपण कन्सिडर करू लेट a2 b2 आणि h2. हे काय घेणार आपण b एरिया बेस अँड हाईट ऑफ
सेकंड ट्रायंगल, की दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया, बेस आणि हाईट ह्या A2, B2 आणि H2 आहे. मग आता आपण ज्या प्रॉपर्टी शिकलो यामध्ये यांचा बेस आणि हाईट हे वेगवेगळे आहेत, म्हणजे आपण इथे यूज करणार प्रॉपर्टी नंबर फर्स्ट आणि याच्यावरून आपण म्हणणार बाय द प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. या प्रॉपर्टी नुसार A1 by A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2 ही झाली प्रॉपर्टी. आता आपण इथे म्हणणार सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. आपण ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज यामध्ये आपण काय करणार कन्सिडर करू. आता काय काय आपल्याला दिलेले, तर आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू आणि यानुसार आपण इथे म्हणणार सिन्स काय दिले आपल्याला, पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 आहे आणि हाईट किती आहे 5, म्हणजेच आपण म्हणणार B1 इक्वल टू 9, H1 इक्वल्स टू 5. सेकंड ट्रायंगल साठी म्हणजे B2 इक्वल टू दिले आपल्याला 10, नंतर H2 इक्वल्स टू किती आहे 6. Substituting all the given values in the given formula we get A1 upon A2 is equal to B1 into H1 means 9 into 5 upon B2 into H2 means 10 into 6. हे झालं व्हॅल्यूज आपण यामध्ये पुट केल्या. आता सिंपली याला काय करणार आपण सॉल्व करणार. आता सॉल्व जर करायचं असेल 9 5 जा इथे आपण म्हणणार 45, 10 6 आर 60. आता 45/60 याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रेशोला लिहू शकतो आणि तो सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे आपल्याकडे 45/60. या दोघांना आपण 15 ने डिवाइड करू. 15 ने जर डिवाइड केलं तर इथे आपल्याकडे 3/4 म्हणजे इथे आपण म्हणणार A1 is to A2 is equal to 3:4 म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू किती आलं आपल्याकडे 3:4. ठीक आहे समजलं. आता एक्झाम्पल नंबर सेकंड. नाउ एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये आपल्याला दिले पहा इन द फिगर BC is perpendicular to AB. BC is perpendicular to AB. BC perpendicular आहे म्हणजे BC हाईट आणि AB काय बेस. नेक्स्ट मध्ये AD is perpendicular to AB. AD is perpendicular to AB म्हणजे AD हाईट आणि AB बेस. म्हणजे दोन्ही ट्रायंगल जर आपण पाहिले तर यामध्ये AB हा बेस दोघांमध्ये कसा आहे कॉमन. आणखी काय दिलं आपल्याला BC इक्वल्स टू 4. BC ची व्हॅल्यू आपल्याला 4 दिलेली आहे and AD इक्वल्स टू 8. AD ची व्हॅल्यू 8 आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता फर्स्टली आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज आहेत ज्या गिवन मध्ये ते आपण लिहून घेऊ. काय दिले आपल्याला गिवन मध्ये, तर आपण म्हणणार गिवन BC इक्वल्स टू 4 देन AB इक्वल्स टू 8. काय फाइंड करायचंय त्याला आपण म्हणणार टू फाइंड. काय फाइंड करायचंय आपल्याला एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB. मग आता हे फाइंड करण्यासाठी काय सेम आहे आपल्याकडे, तर आपण म्हणणार बेसिस सेम किंवा बेसा कॉमन आहे म्हणजे जिथे आपण प्रॉपर्टी कोणती यूज करणार रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हॅविंग कॉमन बेस इज इक्वल टू रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे इथे आपण म्हणणार बाय द प्रॉपर्टी आणि या प्रॉपर्टी नुसार आपल्याकडे आता राहील एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABB is equal to ratio of their corresponding height. म्हणजे पहिल्या ट्रायंगलची हाईट काय आहे BC. सेकंड ट्रायंगलची हाईट काय आहे आपल्याकडे, तर आपण म्हणणार AB. इथे वाटल्यास आपण ते रिझल्ट लिहू सिन्स triangles having common base. या ट्रायंगलचा बेस कॉमन आहे म्हणून यामध्ये आपण अशा प्रकारे यांचा एरियाचा रेशो लिहिला. आता BC अपॉन AD ह्या जे काही आपल्याला यांच्या व्हॅल्यूज दिले आहेत ते आपण लिहू. म्हणजे इथे आपण म्हणणार सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यू जर यामध्ये सबस्टिट्यूट केला तर BC ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4, AD 8 मींस 4/8 ला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याकडे काय येते 1/2. म्हणजेच आपण म्हणणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC
अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 आणि हेच आपल्याला यामध्ये काढायचं होतं. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 3. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलं, इन द फॉलोइंग फिगर, ही एक आपल्याला फिगर दिलेली आहे. यामध्ये सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू RQ. आता PS RQ ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपल्याकडे ट्रायंगल कोणता असेल, PQR. PS परपेंडिक्युलर म्हणजे PS हाईट आणि RQ हा काय याचा बेस. ठीक आहे. नेक्स्ट नंबर मध्ये काय, QT इज परपेंडिक्युलर टू PR म्हणजे QT हाईट आणि PR काय झाला या ठिकाणी याचा बेस. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल वरूनच लक्षात आलं की आपल्याकडे कोणते दोन ट्रायंगल असतील, तर आपल्याकडे PQR हा एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे आणि दुसरा पण ट्रायंगल आपल्याकडे PQRच कन्सिडर करायचा. फक्त याची हाईट QT आहे आणि बेस PR आहे आणि सेकंड टाइम याचा हाईट PS आहे तर बेस कोणता आहे आपल्याकडे QR. तर दोन्ही वेळेस आपण काय करणार, आता याच्या ह्या प्रॉपर्टी आपण यूज करू. आता फर्स्टली आपल्याला ज्या कोणत्याही व्हॅल्यू दिल्या आहेत त्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण काय करणार, लिहून घेऊ. गिवन कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्या आपण म्हणणार RQ = 6, नेक्स्ट PS = 6, PR = 12 and we have to find म्हणजेच आपण म्हणणार टू फाइंड व्हॅल्यू ऑफ QT. QT ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग आता ही व्हॅल्यू फाइंड करत असताना इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. मग आता ही यूज करताना आपल्याला कोणकोणते दोन ट्रायंगल घ्यायचे आहेत, ते इथे आपण म्हणणार PQR. तर फर्स्टली इथे आपण लिहिणार एरिया बाय प्रॉपर्टी ऑफ, बाय द प्रॉपर्टी नुसार. आता प्रॉपर्टी कोणती आहे आपल्याला माहिती आहे, बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. या प्रॉपर्टी नुसार एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन दुसरा पण ट्रायंगल आपल्याकडे PQRच आहे. फक्त आता घेत असताना पहिल्या वेळेस PQR या ट्रायंगल मध्ये आपण याची हाईट PS घेऊ आणि बेस QR घेऊ. म्हणजे इथे आपण लिहिणार प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे QR किंवा RQ इंटू PS आणि दुसऱ्या वेळेस PQR याची हाईट QT घेऊ आणि बेस घेऊ याचा PR म्हणजेच PR इंटू QP. मग आता सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज, ज्या कोणत्याही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या व्हॅल्यू आपण काय करू यामध्ये सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यूज आपल्याकडे काय, RQ ची व्हॅल्यू आहे 6, PS किती आहे आपल्याकडे 6 अपॉन PR ची व्हॅल्यू 12. नेक्स्ट QT व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आणि यावरून जर आपण पाहिलं एरिया ऑफ ट्रायंगल PQR दोन्ही आपण कॅन्सल करू म्हणजेच हा राहील आपल्याकडे 1/1. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर मध्ये QT या साइडला आपण लेफ्ट साइडला आपण घेऊन येऊ म्हणजेच काय ते QT = आता 6 आणि 12 या दोघांना आपण काय करू, यांना आपण कॅन्सल करू. 6 * 6 6 2 12 म्हणजे आपल्याकडे इथे राहील 6/2. ठीक आहे, 6/2. मग आता या 6 ला आपण अगेन 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याकडे काय राहील 2 3 6 म्हणजेच आपल्याकडे QT = काय आलं आपल्याकडे 3 आणि हीच व्हॅल्यू यामध्ये आपल्याला काय करायची आहे फाइंड करायची. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 4. इन द फॉलोइंग फिगर, या फिगर मध्ये AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP हा BC ला परपेंडिक्युलर आहे. AD इज पॅरलल टू BC. AD आणि BC या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. तर आपल्याला काय फाइंड करायचे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजेच यामध्ये वाटलंच तर आपल्याला जे काही गिवन आहे ते आपण यामध्ये लिहून घेऊ. AP इज परपेंडिक्युलर टू BC. गिवन AP is perpendicular to BC. नेक्स्ट नंबर मध्ये AD is parallel to BC. मग याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचंय ते आपण लिहिणार. We have to find area of a triangle ABC is to area of triangle BCD. हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. मग आता जर आपण हे दोन्ही ट्रायंगल जर पाहिले
ए बी सी, एबीसी मध्ये याची हाईट कोणती दिलेली आहे आपल्याला ए, ठीक आहे. नेक्स्ट नंबर मध्ये बी सी डी. आता बी सी डी आणि ए बी सी या दोघांची बेस आपण मागच्या याच्यामध्ये आपण सांगितलं की या दोघांची बेस कशा आहेत, तर हे कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजे यांची हाईट कशी आहे, सेम. एक तर आपण हे पण सांगू शकतो किंवा आपल्याला गिव्हन मध्ये यांनी काय दिलं, एडी इज पॅरलल टू बीसी. एडी आणि बीसी कशी आहे आपल्याकडे, पॅरलल आहे. मग आता एडी आणि बीसी पॅरलल, मग आता दोन पॅरलल लाईनच्या मधातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं राहते, तर ते कॉन्स्टंट असते. मग आता या दोन लाईनच्या मधातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स कॉन्स्टंट, मग एबीसी आणि बीसीडी दोघांची व्हर्टेक्स कसे आहेत, त्या पॅरलल लाईनवर आहेत. म्हणजेच याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी हॅव इक्वल हाईट. दोघांची ही हाईट कशी आहे, इक्वल, हॅव इक्वल हाईट बीसी. दोघां हॅव इक्वल हाईट एपी. दोघांची हाईट कशी आहे, एपी इक्वल. ठीक आहे. काय सांगितलं आपण, तर एडी आणि बीसी दोन्ही लाईन आपल्याकडे कशा आहेत, पॅरलल. पॅरलल असून दोन्ही ट्रायंगलचे व्हर्टेक्स हे कसे आहेत, त्या वरच्या एका पॅरलल लाईनवर आहेत आणि यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे कॉन्स्टंट राहते. म्हणजे या दोघांची हाईट कशी आहे आपल्याकडे, सेम. किंवा या दोन्ही ट्रायंगलचा बेस कोलिनियर आहे म्हणून या दोघांची हाईट कशी आहे, कॉमन आहे. ठीक आहे. मग आता त्याचप्रमाणे एबीसी आणि बीसीडी या दोघांचा बेस बीसी हा पण कसा आहे, कॉमन आहे. म्हणजे इथे आपण लिहिणार अल्सो ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी हॅव कॉमन बेस. हॅव कॉमन बेस बीसी. दोघांचाही बेस बीसी हा कसा आहे, कॉमन आहे. ठीक आहे. आता सर्व ओव्हरऑल सगळं थेरॉटिकल मी ते घेत नाही, बाकीचे आपण याच्यामध्ये काय सांगितले. मग आता याच्यामध्ये आपण पाहिलं हाईट इज इक्वल, बेस इज कॉमन. मग याच्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू कसा राहील, तर आपल्याला माहिती आहे हाईट आणि बेस हे दोन्ही जर इक्वल म्हणजे कॉमन जर असतील तर यामध्ये आपण लिहितो इक्वल्स टू 1/1 किंवा इक्वल टू 1. आणि कशावर लिहिलं आपण, तर प्रॉपर्टी नंबर 4, ratio of area of two triangle having height equal and common base is equals to 1. यावरून म्हणजे आपण म्हणणार by the property. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, यांचा आपल्याला रेशो इज टू मध्ये पाहिजे आहे. म्हणजे इथे आपण लिहिणार एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. आता 1 आहे म्हणजेच काय, 1/1 आहे म्हणजेच रेशोला आपण लिहिणार 1:1. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 5. यामध्ये आपल्याला दिले इन द ऍडजॉइनिंग फिगर. या फिगर मध्ये PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ BC ला परपेंडिक्युलर म्हणजे PQ हाईट येते, BC हा याचा बेस आहे. नेक्स्ट नंबर मध्ये AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD BC ला परपेंडिक्युलर म्हणजे अगेन AD हाईट आणि BC काय आहे, बेस. याच्यावरून आपल्याला देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. आपल्याला काही यामध्ये सब क्वेश्चन आहेत म्हणजे आपल्याला काही रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आपल्याला यामध्ये फाइंड करायचे. ठीक आहे. यामध्ये आता आहे आपल्याकडे फर्स्ट नंबर. आपल्याला काय फाइंड करायचे, इथे आपण म्हणणार एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता PQB यामध्ये याची हाईट येते PQ आणि बेस आहे BQ. नेक्स्ट नंबर मध्ये PBC यामध्ये याची हाईट किती आहे, PQ आणि बेस BC. दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला यांची हाईट किती कशी आहे, तर आपण म्हणणार सेम. म्हणजे तिथे आपण म्हणणार ट्रायंगल PBQ अँड ट्रायंगल PBC हॅव सेम हाईट. हॅव सेम हाईट. दोघांची हाईट कशी आहे या ठिकाणी, सेम आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण कोणती प्रॉपर्टी आपण लावणार, हाईट इज सेम. म्हणजेच रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू कसा राहील, तर आपण म्हणणार इज इक्वल टू रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे इथे आपण म्हणणार बाय द प्रॉपर्टी ऑफ
रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल आणि या प्रॉपर्टी नुसार एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल्स टू, त्यांची काय सेम आहे तर आपण म्हणणार हाईट PQ इज सेम, हाईट PQ यांची कशी आहे आपल्याकडे सेम, दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट सेम म्हणजे यांच्या एरियाचा रेशो कसा राहील इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. मग आता PQB याचा बेस कोणता आहे आपल्याकडे तर आपण म्हणणार BQ. PBC याचा बेस कोणता आहे BC, म्हणजे आपल्याकडे काय येईल BQ अपॉन BC. हे झाले आपलं फर्स्ट. आता यामध्ये सेकंड, आता सेकंड नंबर मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन ABC. PBC हा ट्रायंगल आणि ABC दोघांमध्ये काय सेम दिसते आपल्याला तर आपण म्हणणार दोघांचाही बेस BC हा कसा आहे सेम, म्हणजे तिथे आपण लिहिणार ट्रायंगल PBC and triangle ABC have same base. दोघांचाही बेस कसा आहे सेम, have same base आणि कोणता आहे BC, have same base BC. आणि म्हणून आपण काय म्हणणार इथे बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, आता यांचा जर बेस सेम असेल तर कसा राहील इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. मग आता यांच्या हाईट कोणत्या आहेत तर आता PBC याच्यामध्ये हाईट आहे PQ आणि ABC मध्ये हाईट कोणती आहे AD आणि म्हणून राहील तो PQ अपॉन AD. का कारण की ट्रायंगल्स हॅव सेम बेस. ठीक आहे. आता यामध्ये याच्यामधला थर्ड नंबर, आता थर्ड नंबर मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे काय आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC ट्रायंगल, दुसरा ADC. हा दोघांमध्ये काय सेम दिसते आपण जर पाहिलं ABC याच्यामध्ये हाईट AD आहे आणि ADC मध्ये पण हाईट कशी आहे आपल्याकडे सेम, म्हणजे इथे आपण म्हणणार ट्रायंगल ABC and triangle ADC have same height AD. आता यांची हाईट कशी आहे सेम, मग आता हाईट सेम आहे म्हणून आपण काय करणार बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल यानुसार या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कसा राहणार तर आपण म्हणणार इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस, कारण की हाईट AD कशी आहे सेम. मग आता ABC ट्रायंगलचा बेस आहे BC आणि ADC या ट्रायंगलचा बेस कोणता आहे आपल्याकडे BC, म्हणजे काय राहील BC अपॉन BC. आता यामध्ये राहिलं फोर्थ नंबर. आता फोर्थ नंबर मध्ये यांनी आपल्याला काय दिलंय तर आपल्याला सांगितलंय यांनी एरिया ऑफ ट्रायंगल ADC याची हाईट AD बेस BC. PQC याची हाईट PQ आणि बेस QC, म्हणजे बेस आणि हाईट ही सर्व कसे आहेत वेगवेगळे. बोथ बेसेस अँड हाईट आर डिफरंट आणि डिफरंट असल्यामुळे पुन्हा इथे आपण म्हणणार बाय द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल आणि यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू, आता पहिल्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट म्हणजे ADC याचा बेस कोणता DC इंटू AD अपॉन PQC या ट्रायंगलचा बेस QC इंटू हाईट काय आहे PQ. अशा प्रकारे आपल्याकडे चारही क्वेश्चन्स यामध्ये सॉल्व होतात. ठीक आहे.